ओके. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. 92-93% आलेले आहेत तुला. कसं वाटत आहे एकदम असं 93 म्हणजे भारी वाटत असेल ना एकदम? हो, खूपच अपेक्षा पण नव्हती त्याच्यापेक्षा जास्त आले त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय. हां, चांगली गोष्ट आहे. तुझं मार्केटिंग होतं काय लघुउद्योग होतं? मार्केटिंग मार्केटिंग्समध्ये किती आले तुला? 200 आउट ऑफ 196 196 आले. वाव. 196 हां, आणि अकाउंट्समध्ये 99 मार्क्स आले. म्हणजे काय? ती खंत आहे सर. ते काही प्रॉब्लेम नाही आहे. 99 म्हणजे एक गोष्ट लक्षात घे, ज्यांना ज्यांना 90च्या वर पडलेले आहेत, 90 अबोव्ह मार्क्स पडले म्हणजे ते इनडायरेक्टली 100 झाल्यासारखेच झाले. तेवढं काही हे नसते. हां, ते आता कसं होतं माहिती आहे का, कुठं ना कुठं 1-2 मार्क्स कटतात हँडरायटिंगला किंवा मग डेट चुकते एखादी एक तरी. कितीही केलं तरी एखादं एक असतेच. हां, तसं राऊंड्समध्ये तुला पडले असतील ना 80 पैकी 80 आपल्या क्लासच्या राऊंड्समध्ये? हा म्हणजे ह्याच्यामध्ये अकाउंट मध्ये पेपर चेक करत होते पण ट्युशन मध्ये पडले होते एकदा ट्युशनमध्ये पडले होते. लास्ट पेपरला. हां. हा इकॉनॉमिक्समध्ये तुला चांगले मार्क्स आले. इकॉनॉमिक्समध्ये किती आले तुला मार्क्स टोटल? 91. 91 आलेत इकॉनॉमिक्समध्ये. वॉव! म्हणजे इकॉनॉमिक्समधले मार्क्स 91 म्हणजे ड्रीम असते भरपूर जणांना, कारण मॅक्सिमम जणांना पडत नाहीत इकॉनॉमिक्समध्ये. तुला 91 मार्क्स पडलेले आहेत. इकॉनॉमिक्सचं काय स्पेशल अभ्यास केली होतीस का कोणत्या ह्याला फोकस केली होतीस? स्थूल अर्थशास्त्राला फोकस केली होतीस का इकॉनॉमिक सूक्ष्म? इकॉनॉमिक्स वाला पहिल्यापासूनच सोपं जात होतं. अच्छा. हां, मी हां. पहिल्यापासूनच त्याचा जास्तच अभ्यास करत होते असं म्हणलं तरी काही नाही. हां, 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 हां. डायग्राम वगैरे आकृत्या वगैरे काढलीस का नाही पेपरमध्ये? माझं स्थूलपेक्षा सूक्ष्मवर जास्त फोकस होतं त्याच्यामुळं ते जास्त केले मी त्याचा अभ्यास. त्याचा अभ्यास जास्त केलीस. हां, हां, हां. म्हणजे कसं एक मुलांमध्ये एक भ्रम असते, की जर पुस्तकीतले लिहिलं, पुस्तकीतलं ॲज इट इज वाक्य लाईन लिहिलं तरच मार्क्स पडतात 90च्या वर, नाहीतर नाही. असं काही असतं का? म्हणजे पुस्तकीतलंच लिहा असं काही तसं असते? काहीच नाही. मी तर पूर्ण पूर्ण जवळपास 90% वर मी माझीच भाषा वापरली. हां, ॲक्चुअलमध्ये कट टू कट पुस्तकीतलं लिहिता येत नाही. वापरले नाही. हं. आणि हे ओसीबद्दल काय म्हणणं आहे? ओसीचे काय पॉईंट्स पाठ केलीस का कसं केलीस? कारण ओसीमध्ये अभ्यासक्रम जास्त आहे, ओसी खूप मला जणांना हार्ड जातंय. दिवाळीच्या अगोदरपर्यंत मी ओसीचं काहीच केले नव्हते. हं, हं. पण दिवाळीच्या नंतर कळालं की ओसीला पण महत्त्व दिलं पाहिजे. हां, हां, हां. मग ओसीचे उठल्यापासून झोपेपर्यंत रोज रोज पॉइंट्स रिव्हिजन करायचं. उठता बसता फक्त ओसी 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 एवढंच करायचं होतं. म्हणजे ओसीचे म्हणजे त्याच्यामुळे ओसीचे पॉइंट ओव्हरऑल जर ओसीमध्ये काय असेल तर ते फक्त पॉईंट्स आहे. फक्त तुम्ही पॉईंट्स पाठ करा, संपलं. बाकी दुसरं काहीच नाहीये. काहीच नाही. हा हां, हां. चांगलं आहे. टोटल ओव्हरऑल किती आले 650 पैकी? 596. 596 आले. वाव, चांगलं आहे. 596 म्हणजे एक गोष्ट लक्षात घे, कमी नाही आहेत 596. 596 मध्ये जण 2 जण पास होतात. त्यामुळे कमी समजू नकोस झालं. मग आता काय पुढे काय प्लॅनिंग आहे? 12वी तर झाली. तुला बाहेर जायची इच्छा असेल 12वी नंतर, असं काय होतं का? हो होती. पण कोरोनामुळे सध्या आता इथंच राहणं सेफ आहे असं म्हणायलेत सगळेजण. हां, बेटर आहे. इथंच राहणं सेफ नाही, इथंच राहणं एकदम बढिया ऑप्शन आहे, बेस्ट ऑप्शन आहे. कारण बघता बघता 3 वर्ष निघून हम्म, जातात ग्रॅज्युएशनचे, त्याच्यानंतर विचार करता येईल. इन केस जर बाहेर हम्म. गेली असतीस तर मग काय केली असतीस? बी.कॉम किंवा सी.एस कशाला ॲडमिशन केली असतीस? कॉम करून माझी बँकिंग करायची इच्छा आहे अच्छा, अजूनही. बँकेचे एक्झाम्स वगैरे द्यायचे होते का तुला? हां, हां. हम्म. मग फॅमिलीमधलं वातावरण कसं आहे? फॅमिली मेंबर्स काय म्हणायलेत? खुश आहेत का नाहीत ते? मम्मी, पप्पा, भैया? खूप खुश आहेत. मम्मी पप्पा खूप खुश आहेत आणि मला माझ्या मार्क्स पेक्षा जास्त त्यांनी खुश आहेत हे खूप महत्वाचं आहे वाह, वाह, माझ्यासाठी. वाह! चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे पॅरेंट्स हॅपी आहेत म्हणजे तेवढंच पुष्कळ झालं आपल्याला. हा झालं. हां. म्हणजे तू जेव्हा एक्झाम्स देऊन आली होतीस बोर्डाची, त्या दिवशी 3 मार्चला आय थिंक आपलं बोर्डाचं अकाउंटचं पेपर होतं. एक्झाम 2ला संपली. 2ला नंतर तुम्ही जे सगळं क्लासमध्ये आला आणि क्लासमध्ये जे मातमचं माहोल होतं एकदम सगळ्यांचे तोंड बघायसारखे झाले होते. मला असं वाटत होतं की बाबा हे काय? हे कशाला आले ते? कारण सगळ्यांचे तोंड बारीक झाले होते. एकाच्याही चेहऱ्यावर असे हे नव्हतं की बाबा आपण अकाउंट्स एक्झाम देऊन आलो, आपल्याला आउट ऑफ मार्क्स पडणार आहेत. भीती होती प्रत्येकाच्या मनामध्ये, कुठं ना कुठं चुकेल वगैरे. अकाउंटचं मी दोन दोन वर्ष झालं अकाउंट 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 करायले. हां, एकदमच त्या अकाउंटच्या पेपरला मी इतकं कॉन्फिडेंटली गेले होते की काय आता काय चालते अकाउंट इतके एक्झाम सोपं जाणार आहे. हां, हां, अकाउंटची एक्झाम झाली बाहेर आल्यावर कळलं की असं माझं डेट वगैरे गेली.
हां हां हां. इतकं हे झालं होतं, इतकं रडले मी. कधीच रडले नाही, एवढं रडले. ते मग कसं आहे. इतकं डिमोटिवेट झालं. हं, हं. ते खूप म्हणजे जे त्यावेळेस अगोदरपासून त्यांनी आपण जे समजावलं. प्रिपरेशन करत होता क्लासमध्ये आपण सगळ्या स्टुडंटसोबत, म्हणजे प्रत्येक स्टुडंटचं ड्रीम होतं की आउट ऑफ पाहिजेत. प्रत्येकाचं ड्रीम होतं इव्हन आपल्या क्लासमध्ये. हम्म. आणि त्यातल्या त्यात छोटी 1 मार्काची जरी मिस्टेक झाली ना, मग ते त्याचं इम्पॅक्ट नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट एक्झामवर येतं. मी अगोदरच सांगितलं होतं अकाउंटचा अभ्यास करायचं एक प्लस पॉईंट आहे, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात. बट इन केस जर आउट ऑफ जर मार्क्स आले नाही, जर कुठं ना कुठं मिस्टेक झालं, तुमचं ड्रीम जर कोलॅप्स झालं, तर मग समोरच्या पेपरवर इम्पॅक्ट येते. मला वाटत होतं की बाबा इकॉनॉमिक्सचा पण पेपर अवघड जाईल, पण तसं गेलं नाही. भरपूर जणांना मार्क्स पडले, रिकवर झाले मुलं फास्ट त्या ह्याच्यातून. हो. हो, चांगलं आहे. बाकी ओव्हरऑल आता ह्याच्यामध्ये मार्केटिंगचे जे तुला 195 मार्क्स आलेले आहेत, मार्केटिंगसाठी काय तुझं म्हणणं, काय प्रिपरेशन वगैरे केली मार्केटिंगचं वगैरे? मार्केटिंगचा अभ्यास मी अगोदरपासून काही जास्त केले नाही. पण नंतर नंतर दिवाळी जसं जसं जवळ येत गेली तसं तसं मी मार्केटिंगचा दोन्ही अभ्यास केले आणि त्याच्यामुळेच असेल कदाचित. म्हणजे ओव्हरऑल मेन फोकस तुझं होतं वर्षभर जे रेग्युलर अभ्यास केलीस ते अकाउंटन्सीवर होतं फोकस. अकाउंट. हां, अकाउंटन्सी जर हा. आता काही मुलं असतील, जर त्यांना काही टिप्स द्यायचे असतील अकाउंटमध्ये कसं मार्क्स मिळवायचे चांगले, कसं स्वतःला एकदम परफेक्ट बनवायचं. मॅक्सिमम स्टुडंट असे असतात की ते हुशार असतात, पण त्यांच्या टोटलिंगमध्ये मार्क्स जास्त असतात. त्याच्यासाठी काय सांगू शकशील, एक टिप्स, ॲडवाईस? काय मी काय टिप्स सांगू? फक्त डोकं शांत ठेवून केलं तर कदाचित आणि तुम्ही लक्ष ठेवून ऐकलं तर अच्छा. सगळं येऊ शकेल. हां, म्हणजे एकदम दिमाग शांत ठेवायचं, एकदम माइंड काम ठेवून सगळं प्रॅक्टिस वगैरे करायचं, तर सगळं ओके होईल. आणि मी सांगितलेले पॉईंट्स लक्षात ठेवायचे. हो. हम्म. बाकी तुझे काही फ्रेंड्स वगैरे कडून काही मेसेज वगैरे आलेत का नाहीत, मैत्रिणींकडून वगैरे? हो, खूप जणांचे आलेत. हां आमच्या तुमचं. ग्रुपमध्ये मला असल्यानं सगळ्यांचे खूप होता. हां, ओव्हरऑल म्हणजे सगळ्यांनाच चांगले मार्क्स पडलेले आहेत. आपण जे काही सगळी ट्रिपला गेलो होतो त्या सगळ्यांनाच चांगले मार्क्स पडलेले आहेत. हम्म. तानाजी पिक्चर पावला, दुसरं काही नाही. चांगले मार्क्स पडले ना. हां. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. 650 पैकी 592 मार्क्स पडले तुला. थँक्यू. हां, काय फिलिंग्स कसं वाटायला? मार्केटिंगमध्ये 200 पैकी 200 आहेत, अकाउंट्समध्ये 99, बाकी 2 सब्जेक्टमध्ये अबाव 90 आहेत. म्हणजे काय एकूण माहोल कसा आहे घरी? खुश आहेत सगळे तुझ्यावर? हा, सर्वच जण खुश आहेत. सगळेजण खुश आहेत का? हां 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 हां. मग अकाउंट्समध्ये 99 आले, तुला काय वाटत होतं, आउट ऑफ यावं का कसं? आता कॉमर्स स्टुडंट्स म्हणजे आउट ऑफ यावं वाटतच होतं, पण एक्स मार्क्स राहिलं. तसं तर माझे 2 ऑब्जेक्टिव्ह आणि ड्राफ्ट पण गेलतो. हां. पण एक ऑब्जेक्टिव्ह होतं त्यामुळं मी त्याचे फ्रंट पेजवर करेक्ट आहे ते आन्सर आणि बॅक पेजवर रॉंग आहे ते आन्सर केले होते. अच्छा, डबल गेम केली होती, आमच्या समोर एक पाठीमागे एक. त्यानं पण मला जाऊ दे पाप, कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये मार्क्स देऊन टाका एक त्याला. हां. बाकी इकॉनॉमिक्समध्ये किती आले तुला? 91. 91 आले. 91. हां हां हां. इकॉनॉमिक्सबद्दल काय सांगू शकशील? त्यात माझं 8 मार्काचं ते चुकलं होतं एक प्रॉब्लेम. काय चुकलं? 8 मार्काचं क्वेश्चन. अच्छा, काय फायदे तोटे लिहायचं वैशिष्ट्य लिहिली होतीस का? बरं बरं बरं. आणि ओसी बद्दल काय म्हणणं आहे? ओसीचं कसं अभ्यास केलीस, पॉईंट्स ते कसं पाठ केलीस ओसीचे? काही नाही, ओसीच जास्त तेवढं काही लक्ष दिलं नव्हतं, पण एक वेळेस वाचल्यानंतर लक्षात बसत होतं. हां, म्हणजे तू असे स्टुडंट्स होतेस की 10वी, पहिली ते 10वी हुशार, पुन्हा 11वी हुशार, पुन्हा 12वी हुशार, ह्या टाईपचे स्टुडंट्स होतेस तो. त्यामुळे तुला काही सांगायची गरज नाही आहे. मग आता समोर काय प्लॅनिंग चालू आहे? 12वी तर झाली, मनासारखे मार्क्स तर आले, समोर काय? सध्या एक वर्ष देगलूरलाच, नाही तर नंतर पुण्याला नाही तर. हां, सध्या ग्रॅज्युएशन होजेपर्यंत देगलूरलाच राहा, त्याच्यानंतर विचार करता येईल. कारण वरचेवर हे कोरोनाची सिच्युएशन क्रिटिकल होत आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये
पॅरेंट्सचं म्हणणं असते की आपल्यापासून आपलं चिल्ड्रन दूर जाऊ नये, मुलगा मुलगी काय असेल ते दूर जाऊ नये, त्यामुळे त्यांच्याजवळ राहिलेलं बेटर कधी पण. तुला काय वाटत होतं किती पर्सेंटेज यायला पाहिजे होते? 600-650 तर 592 आणलेस, एवढ्या ह्याच्यामध्ये 2 जण तर आरामशीर पास होतात. तरी पण सहसा मुलांपेक्षा मुलींना जास्त इच्छा असते की चांगले मार्क्स पडावं. तुझे किती एक्सपेक्टेशन्स होते? तुला किती मार्क्स पडावं अशी इच्छा होती? 94. 94, 94. काय होत नाही, 91, 94 सगळे एकच असतात. काही जण 98 पडून पण सॅटिस्फाय नसतात, काही जण 85 पडून पण सॅटिस्फाय नसतात. पण तू सॅटिस्फाय आहेच, 91 पडलेत तुला. आणि तुझ्या पॅरेंट्सलाही माझं बोलणं झालेलं आहे वडिलांसोबत, ते सुद्धा हॅपी आहेत. आपण जे डिसिजन घेतला होता तुला लघुउद्योग घेऊन जायचं SISC, ते कुठं ना कुठं फायद्याचं झालेलं आहे. आणि तुला SISCमध्ये 200पैकी 200 मार्क्स आलेले आहेत. आता SISC असणारे सब्जेक्ट असणारे जवळपास भरपूर स्टुडंट्स आहेत आपल्याजवळ. त्यांना काय टिप्स देऊ शकतेस तू, SISCचा अभ्यास कसं करायचं काय नाही? भुले सरांचे नोट्स आणि तुम्ही दिलेले नोट्स त्यात इझी आहे लँग्वेज, हां हां, त्यामुळं ते सोपं गेलं. ते दोन्ही व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे करून घ्यायचं. बाकी अंकिता, आदिती हिच्यासोबत तुझ्या फ्रेंड सर्कलसोबत काय बोलणं झालं की नाही तुझं? मोठं फ्रेंड सर्कल आहे आणि आपल्या क्लासच्या हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे की फ्रेंड सर्कल्समधल्या प्रत्येकांना 98, 99 असे मार्क्स पडलेले आहेत. तुला काय, अंकिताला काय, गंगासागरला काय, सगळ्याला सेम मार्क आहेत, गिरीला. बाकी फॅमिली मेंबर्स खुश आहेत का नाहीत? त्यांचं म्हणणं काय तुझ्या ह्याच्यावर? खुश हो. आहेत. तुझ्या घरात एक मांजर आहे, थिंक मी तुझ्या स्टेटसला बघत होतो. तुझ्या मांजरीला पार्टी वगैरे काय दिलीस की नाहीस? नाही तर काही नाही. हां 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 हां. काय घरात लई फिरते का इकडून तिकडे तिकडून इकडे? तुझ्या स्टेटसला सारखे फोटोज बघत असतो मी तिचे, त्या मांजरीचे. हो. हां हां हां. मग बाकी आता लॉकडाऊनमध्ये काय कोर्स वगैरे काय करायचं ऑनलाईन काय ट्राय केलीस का नाहीस, कोणते कोर्सेस वगैरे? काही केलं नाही. हां हां हां. 10thला किती पर्सेंटेज होते तुला 10वीला असताना? 87. 87 होते का? 87 म्हणजे 4 मार्क्स वाढले कम्पेअर टू 10th. 91 मार्क्स आलेले आहेत. तरीसुद्धा तू सॅटिस्फाईड नाही आहेस. आता काय आउट ऑफच घेणार होतीस का? हां हां. बाकी अर्थशास्त्र मॅक्सिमम जणांना हार्ड जाते, ते असं विचार करतात की पुस्तकातलं लिहिलंच तरच मार्क्स पडतात. तुझं म्हणणं काय? इकॉनॉमिक्सला फक्त पुस्तकी भाषा वापरायची का मनानं सुद्धा लिहायचं? मी तर पुस्तकी मधलेच लिहिले, हां हां. जास्त पुस्तक. आता तू कसं लहानपणीपासून स्कॉलर असल्यासारखी आहेस, म्हणजे तुला पुस्तक वाचल्याबरोबर सगळे पाठ होतात. पण काही स्टुडंट्स हे माझ्यासारखे असतात, मर्जेपर्यंत त्यांना पुस्तकीतलं पाठ होत नाही. मग आमच्यासारख्या असं गरजू लाभार्थ्यांसाठी काही टिप्स देऊ शकतेस का? कसं पाठ करायचं काय नाही? बाकी सरांचे नोट्स इझी असते लँग्वेज, हां 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 ते पण. हां. आणि हे इकॉनॉमिक्समध्ये एक मायक्रो इकॉनॉमिक्स असतं आणि मॅक्रो असतं. तू कशाला फोकस केलीस? सूक्ष्मला फोकस केलीस का स्थूल अर्थशास्त्राला फोकस केलीस? सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राला फोकस केलीस. बाकी स्थूलमधले किती चॅप्टर्स केली होतीस का काही चॅप्टर असंच रिमेनिंग राहिले होते तुझे? नाही, काही चॅप्टर्स रिमेनिंग ठेवले होते, हां हां. और मध्ये रिमेनिंग ठेवले. अकाउंट्सचं पेपर देऊन आल्यानंतर प्रत्येक मुलांना समजते की त्याला आउट ऑफ पडतात का पडत नाहीत. मग तुला जेव्हा कळालं की बाबा तुझं 1 मार्क्स चुकलेला आहे, 1 मार्क्सचं कटलेलं आहे, त्यावेळेस काय वाटत होतं? मला तर सगळ्यांना माहीत आहे, मी तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघितले होतो, कारण तुम्ही डायरेक्ट एक्झाम हॉल सेंटरवरून डायरेक्ट क्लासकडे आला होतात. तरी पण तुझ्या मनात काय चालू होतं? किती मार्क्स कटतील वगैरे काय नाही? 2 मार्क कटतील वाटलं होतं, पण ते कटेल. फ्रंट पेज जर करेक्ट आन्सर लिहिला ना, हां, राईट. बरोबर आहे बरोबर आहे. ते होऊ शकते समटाईम्स. ते डिपेंड असते, शिक्षकावर डिपेंड असते. प्रत्येक शिक्षक तसं करत नाही. त्याला एक बाय चान्स तुझं जे पेपर ज्या सरकट गेलं होतं, त्यानं लॉकडाऊनमध्ये सुखी मोडमध्ये असेल म्हणून त्यानं मार्क्स देऊन टाकला तुला. आणि OCचं मॅक्सिमम जण मुद्दे वगैरे पाठ करतात. काय किती चॅप्टर्स तुला असं वाटत होते की इम्पॉर्टन्स होते, की तू सगळेचे सगळे चॅप्टर्स केले होते काय काय मोजके चॅप्टर्स केले होते? मोजकेच चॅप्टर हां. तर ते नंबर्स लक्षात आहेत का? पहिला, दुसरा, तिसरा?
फर्स्ट आणि सेकंड. पहिले 2 चॅप्टर्स जास्त मार्काला होते. आय थिंक 65 मार्क्सला काहीतरी होते फर्स्ट 2 चॅप्टर्स. बरं, हे झालं ओसीचं झालं. अकाउंट्समध्ये सर्वात फेवरेट चॅप्टर कोणता आहे तुझं, सर्वात आवडतं चॅप्टर? अकाउंट मध्ये हां, फायनल अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. म्हणजे फायनल अकाउंट्स कसं काय म्हणालीस ह्याचं रिझन पण मला माहिती आहे. कारण जेवढेही पेपर झालेत एकाही पेपरमध्ये आय थिंक तुझं फायनल अकाउंट्सच चुकलं नाही आहे. प्रत्येक पेपरमध्ये तुझं बरोबर येत गेलेलं आहे ते प्रॉब्लेम. मग हार्ड कोणतं वाटत होतं, कोणतं चॅप्टर तुला हार्ड जात होतं? ऍडमिशन ऑफ पार्ट. ॲडमिशन ऑफ पार्टनर का हार्ड जात होतं? गुडविलमुळं वगैरे हार्ड जात होतं का एखादं एक लेक्चर तू मिस केली होतीस सुरुवातीला शिकवत असताना? नाही, अमाऊंट अच्छा. बाकी जे आता तुझ्या पाहून जे काही मुली आहेत तुझ्या आसपासचे किंवा तुला ॲज आयडल मानणारे, ॲस्पिरेशन्स मानणारे, त्यांना काय सजेशन देऊ शकतेस, कसा अभ्यास करायचं काय नाही अकाउंट्समध्ये किंवा कॉमर्समध्ये? जास्तीत जास्त मी प्रॅक्टिसच केली पाहिजे आणि अकाउंट्सचे. मागचं रिव्हिजन पण करायला पाहिजे. हां हां हां. प्रॉब्लेम्स म्हणजे अकाउंटचे प्रॉब्लेम्स जर प्रॅक्टिस करायला बसलीस तू पर डे किती प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करायचीस तू? 20-25. अच्छा. सपोज आता एक एक्झाम आहे. सपोज आज शनिवार आहे हां, आणि सोमवारी अकाउंटची एक्झाम आहे. सपोज नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नवर. तर मग तुझं शनिवार ते रविवार हे 2 दिवस कसं प्लॅनिंग केली असतील तू सोमवारच्या एक्झामसाठी? ओव्हर लुकिंग करायचं. फक्त ओव्हरलुकिंग केली असतीस म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम बघितली असतीस वगैरे. आणि ऑब्जेक्टिव्सवर तुझं काय फोकस कसं होतं, स्ट्रॅटेजी कशी होती की ऑब्जेक्टिव्सला कसं क्रॅक करायचं काय नाही? बोल ना. हां बोल. म्हणजे सोमवारी जर अकाउंटची एक्झाम असेल तर शनिवार आणि रविवार कसं फोकस करायचीस तू किंवा ऑब्जेक्टिव्हसाठी काय प्रिपरेशन करायचीस? ऑब्जेक्टिव्ह साठी ओव्हर लुकिंगच करत होते. ओव्हरलुकिंगच करत होतेस. बरं आहे, चांगलं आहे. सो म्हणजे चांगले पर्सेंटेज पडले ओव्हरऑल. 92%, 92च पडले आहे ना टोटल? नाही, 91. 91. हां, काय कमी नाही आहे, खूप आहे 91 म्हणजे. असं कमी लेखून देऊ नको स्वतःला. आणि पर्सेंटेज मार्क्स हे सगळं टेम्पररी असतं. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ॲक्च्युअल लाईफमध्ये किती हुशार आहात काय नाही हे मॅटर करतं आहे. आणि तसं तुला बघितलं तर तुझ्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे. तू स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करू नकोस. 89 वाल्यासोबतही करू नकोस आणि 94 वाल्यासोबतही करू नकोस. आपण आपल्या लेवलवर युनिक राहायचं. आज तुला दोन दोन पाऊल पुढे ठेवलीस तर तुला 92 वाला भेटेल. उद्या 4 पावलं पुढे गेलीस तर तुला 98 वाला सुद्धा भेटू शकते. पण एवढं ह्याच्यामध्ये आपण आपलं अस्तित्व हरपू द्यायचं नाही किंवा आपलं कंपॅरिझन लोकांसोबत करून स्वतःचं तुलना कमी लेखायचं नाही. तुला जेवढे मार्क्स आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मला कमी होते 12वीला मार्क्स. तरी पण प्रत्येकाचं टाईम आल्यावर प्रत्येकजण कुठं ना कुठं पोहोचतेच.